नासिक में पत्रकारों से बातचीत के दौरान सांसद सुप्रिया सुले ने त्र्यंबकेश्वर के खराब रास्तों को लेकर सरकार को आड़े हाथ लिया। साथ ही आक्रोश मोर्चा, किसानों की आत्महत्या, लाडली बहन योजना, भारत पाक क्रिकेट मैच, वक्फ बिल, फडणवीस सरकार के बयान और SRA प्रोजेक्ट पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। केले होते की एवढ्या मीटिंग होत आहेत, सरकारने एवढं मनावर घेतलंय, याचा अर्थ अप्रतिम रस्ता, अप्रतिम इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल। पण आज जातानाच लक्षात आलं की प्रचंड खड्डे आणि रस्त्याची प्रचंड जी दुर्दशा मी पाहिली, माझ्यासाठी धक्कादायक होती। आणि एवढ्या मोठ्या ज्योतिर्लिंगाला जाताना ही जर इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे। आणि महाराष्ट्र सरकार एवढा निधी जर त्याच्यावर टाकत असेल तर हा निधी जातो कुठे? केंद्र सरकारमधून आम्ही अनेक वेळा निधी आणतो, गडकरी साहेबांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक रस्त्यावर। आणि जर आम्ही एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही झाला केंद्र सरकारचा आणि गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जातं। अशी अनेक उदाहरणंही मी तुम्हाला देऊ शकतो। पण अशी परिस्थिती इथे महाराष्ट्रात दिसत नाही। अर्थातच ह्या रस्त्यांना एवढे खड्डे होते, आता 30 किलोमीटर आहे, पण मला जायला 1 तास आणि यायला 1 तास लागला। आणि परिस्थिती रस्त्याची स्थानिक लोक या सगळ्या प्रेसवाल्यांना माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहे। त्यामुळे एवढा मोठा निधी जर विकासाला पडतो, मग त्याचा दर्जा जर नसेल, अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली।